भाई ट्रक खाली जाईल ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पंकज झिंगे आणि पंकुडे हे सर्वांचं स्वागत आहे. तर आता 6:30 वाजले वाटते, थंडी लागते थोडी थोडी, जास्त नाही. तर आम्ही आज कालमांडवी धबधबा आहे जव्हारला, तिकडे जाणार आहेत. मला वाटते 80-90 किलोमीटर काहीतरी आहे, तिकडे आम्ही जाणार आहेत. आता माझ्यासोबत कोण आहे माहिती का? तिकडे आहे अभि, तिकडे आहे कुमार, R15 220 MT 3 गाड्या आहेत आणि वसईची 4 पुरं आहेत. ती कोणाला माहिती नाही, आत्ताच ओळख आहे नवीन. त्याने फोन केला, ते सांगतात वरायला आहे. तर आम्ही आता वरायला जातो, त्यांना भेटतो आणि आपण पण निघूया. चला आता निघूया. पण ते 4 ना आपण 3 म्हणजे 7 जण झाले एकूण. आहेत आणि आता आपली राईड चालू झाली. राईड कधी चालू झाली? ते लोक यायचे होते म्हणून जरा आरामात हे आले. आता जाऊ आपण रप्पा रप. अरे अरे अरे, ट्रॉफिक 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 ट्रॉफिक. कोणतरी बोलवता ट्रॉफिक आहे सांगते, इकडे डेंजर ट्रॉफिक लागले. कोई बात नहीं भाई, ट्रक खाली जाईल ना. भाई काय करायला लागलाय? नशीब भाई, येते लोक पडता पडता राहिले. ते लोक वसईवाले आहेत, ते लेटच निघतात वाटते. ते लोक 6:30 निघतात. आपण इकडं औरंगाबाद जायचं असेल तर 6 वाजता निघतो. त्याच्यामुळे आपल्याला टाइम पडतो. ओ अभि भाई, अभि भाभी ऑन फायर. माझा हेल्मेट घेऊन, माझा जॅकेट घालून ना. तो MT कुमार. ते बघा आपल्या इकडंच जायचं आहे जव्हार. ते थोडा रस्ता इथून होता पहिला, आता वाटे ब्रिज बनवला आहे. तर थोडा पुढून जावं लागते. जव्हार कालमांडवी धबधबा. इधर जाने का है अपने वो भाई लोग. तो बघा इकडे जायचं. इथे बघा, इथून आपल्याला मग हा रोड ब्रिज आला का इथून आपल्याला जायला भेटेल. भाई आपल्या वगैरेला काय व्हिडिओ काढायला जमले नाही. आपण आता जव्हारला पोहोचले. जव्हारच्या घाटात कुठे आहेत अर्धे माहिती नाही कुठे आहेत. हे आपले पब्लिक इकडे आहे. गाड्या एक्सप्लेस आहे इकडे. इकडे अभिजी R15 आहे. इकडे आपली 220 आहे. MT 50 कुमारची. आणि इकडे हॉर्नेट आहे वाटते 200. आणि इकडे R15 M आणि नवीनवाली जे करिश्माची आहे काय XMR आहे. आणि कुठे थांबतात आपण माहिती नाही, घाटात थांबल्यात कुठेतरी. चला आपण भेटूया पुढे. आपण पोहोचलेलो आहेत. तिकडे पब्लिक दिसेल मागे, कुठे गेली पब्लिक. हे बघा इथे चढायला लागली. तिकडून आपण आलो आणि हालत खराब कशी झाली बघा. बघून चालून गाडी बेकार रस्ता पण आहे. तुम्हाला दाखवतो समोरून कसा आहे तो धबधबा.
त्याला रस्ता बघा डेंजर एकदम आहे. बघा वरतून पब्लिक म्हणजे खाली खायचं. इकडून उतरायला शिडी ठेवले, खाली उतरायला मिळत नाही. इकडून बघा इकडे कुठे तर उतरायला मिळत नाही. इथून उतरायला शिडी ठेवते, कुमार उतरायला लागले. पब्लिक आधी उतरायला लागली, पब्लिक आधी तरी चढा लागले. इकडे टेंट वगैरे लागत मस्त आहे की जॅकेट वगैरे आहेत पाहिजे असेल तर. वरून आलेला विचार करून का पोहणार नाही. इकडे पण वरतून मला एवढा खास वाटत नव्हता. खाली आलो आता पोहायचा मुळं लागला आहे. मग दाखवू कसं समजा पोहायचा मुळं लागला आहे. दाखवतो मग 1 मिनिटासमोर. तिकडनं पाणी डायरेक्ट खालून घुसतो आणि पाणी ह्याच्यातून डायरेक्ट खाली घुसतो आणि इकडे येतो. आणि इकडून निघून असं इकडून निघून येतो. त्याच्यामुळे माझा पोहायचा मुळं झाला. आणि गरम पण व्हायला लागला आहे. तर विचार केला आहे पॅन्टवरच पोहेल. जाताना पॅन्ट बाईकवर सुकून जाईल कारण की जॅकेट घातलं आहे. त्याच्यामुळे विचार केला आहे अभि सांगतो पोहायचं. बघू आता पोहायला जमते का. पोहायला तर आपल्याला येते. फक्त पॅन्टवर जायला जमते का बघतो. एक पब्लिक तिकडे जेवण करायला लागलं. ते जेवण बघितलं बीचवर सर्व होतं. मी अभिला तेच बोललो तर आपण यायला पाहिजे सर्व घेऊन खायला प्यायला मस्त जेवायला वगैरे. आणि डायरेक्ट दुपारीच गेलो असतो, पण संध्याकाळीच गेलो असतो. पण काय कपडे नाही घेऊन आला. तर बघू एक चान्स भेटतो का आपल्याला पोहायला. हे लोक बाकी बसायची पोरायचे सर्व आम्ही पोहणार आहेत. आणि ते लोक मला बोललेले का घेऊन ये कपडे. मी घेऊन नाही आलो, ती माहीत होती. अभि बोलला आहे ठीक आहे बघू आपण. अभि काय बोलतो तर परत एकदा घेऊन नाही तर पोहू. म्हणजे एक दिवाला किती होईल बघू आता 300 नाही ना पण 250 धरून स्पेशल काढला मस्त वेगळी. अभि पण एकदम उघडा झाला, बॉडी बिडी दाखवायला लागला. आणि मस्त लाईव्ह वेअर घेतला आहे. तो आपला कुठे गेला हा इकडे पोहायला काय त्याला आपण काही जाऊ नये उडी मारू तिकडे. पोहून झालं आहे आपलं. चढता तर जाम थकलो. आणि चढायचं वरती जाम. एकदा वरती आलं तुम्हाला वरतून दाखवतो कसं दिसते ते पूर्ण. एक मिनिट दाखवतो कुठून. त्या ठिकाणी कुठून तरी पाणी, त्या ठिकाणी कुठून तरी पाणी आहे एकदम. इकडनं थोडा जरासारखं आहे. इकडनं इकडे पण पोहायला इकडे पण पोहतात. ह्या खड्ड्यामध्ये खूप खाली एकदम वरतून उडी मारायला एकदम दचकतो माणूस. आणि ते एवढं थंड आहे ना का सांगायला नको. गरमी होतं मस्तपैकी पोहलो थंड पाण्यात. आता जातो आम्ही लोक काहीतरी खातो न मग घरी जातो. पॅन्ट एकदम सुकली बघा. एवढं गरमी आहे तर पॅन्ट पण सुकून गेली. त्याच्यावर जॅकेट घातलं मी आणि थकून गेलो शाप चढून. कुमार आणि अभि पुढे गेले वाटते आणि बाकी जण अजून खालीच आहेत. फोटो वगैरे काढायला लागल्यात. आम्ही जातो. गाडी आहे तिकडे. इकडून तुम्हाला गाडीपासून मला वाटते 10 मिनटं आपली चालत तिकडे. इकडे एका गाडीची 2 व्हीलरची पार्किंगची 20 रुपये घेतात. तुम्ही आलं तर लक्षात ठेवा 20 रुपये घेतात एक गाडीचे. आमच्या 7 गाड्याचा काहीतरी 7 2 14 140 रुपये काहीतरी घेतले असं वाटते. मी नाही पैसे दिले, त्या लोकांनी दिलेत. त्या लोकांना नंतर द्यायला लागतील. चला तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि इकडे यायला विसरू नका. तुम्हाला पोहायचं नसेल, पोहता येत नसेल तरी पण कपडे घेऊन या. कारण की पोहता येत नसेल तर इकडे लाईव्ह जॅकेटची सोय आहे फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये. तो मित्र आहे तर सांगतो. मी गेल्या वर्षी आलेलो तर 150मध्ये काहीतरी दिलेलं आणि यावर्षी 200 आहे. तर मला वाटते पुढच्या वर्षी देईल तर 250 रुपये घेऊन या लाईव्ह जॅकेटसाठी. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.